हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी निघाली बघा गावाकडं निघाली या. लय ऊन लागते म्हणून स्टॉल घेतला या अंगावर. माझ्या संग स्वाती पण आहे, हा बघा स्वाती आहे, भाऊजी आहे. तर मग सोडायला निघाले ते. बघू आता जाता जाता कामावर जायचं, कामावरनं पैसे घ्यायचं थोडं. चल, मी कालच विचारलंय मालकाला, मला असं असं पैसे लागायच्यात पोरांना हॉस्टेलला सोडायचं म्हणलं, त्यांचा खर्च जरा आहे. काय नाही, मालकाला आनंदानं सुट्टी दिली, बाकी काय नाही. स्वाती येते म्हणली होती कामाला आणि स्वातीनं अचानक सुट्टीच घेतली आहे. आपली स्वाती निघालो बघा रस्त्यानं चालत जायचं आहे आता आम्हाला रिक्षा स्टँडवर. म्हणजे ही कोण इकडे तर आम्ही एकदा बी नाही आलो. हे कोण इकडे तर एकदा बी नाही आलो. काम घर असंच होतं नुसतं आमचं. पण झाडं झुडपं मस्त वाटायला लागलं या. आणि राधा व्हायला कलर बी आला मस्त फंटास्टिक आला का ना. आता टाकला तेवढा. अरे देवा, स्वातीनं कारभारीला रिचार्ज टाकला. मी सुट्टी घेतली की स्वातीनंच मी सुट्टी घेतली. काल कामावर म्हणली येते कामाला. अहो कणकण आणि काय मला चालू वाटत नाही, पण मी बळच चालली आहे तुमच्याकडे. बरं इंजेक्शन करते की. आता कसली पंचायत झाली माझी. तर इथं बारामती स्टँडला येऊन थांबली या. एसटीत बी चढली मी, एसटीत चढली आणि ऑनलाईनच होत नाही वाटतं. हो का, इथं बारामती स्टँडवर आली या. ऑनलाईनच होत नाही म्हणले, ते सर्वे डाऊन आहे. 2-3 दुकानात गेले मी. म्हणलं मी ऑनलाईन सोडते, मला कॅश द्या. कुणीच द्यायला तयार नाही. आता धोबी का कुत्तान घरकाना घटकात झालंय बघा माझं, खरं म्हणा. बारामती स्टँडवर आली, एसटीतच चढली आणि लय मोठी पंचायत झाली माझी. एसटीचा का नाही सर्वे डाऊन आहे वाटतं. डायरेक्ट टेम्पोनी गाडीत बसली होती मी. पण तिकीट काढायच्या टायमाला कंडक्टर म्हणला की नाही, म्हणला ऑनलाईन बंद आहे म्हणला सर्वे डाऊन असल्यामुळं. आणि 2-3 जणांना पैसे मागितलं, म्हणलं ऑनलाईन सोडते, कॅश द्या. कुणीच नाही म्हणतं या. मग पाण्याच्या बाटली घ्यायला गेली दुकानात आणि तिथं म्हणलं तर ते म्हणतात नाही आहो एवढं पैसे कॅश. मी मला आहो फक्त 100 रुपये पाहिजे तिकटासाठी. मग म्हणलं तिकीट निघतं की. मी मला आहो 2 एसटीवाल्यांना विचारलं मी, तर ते ऑनलाईन बंद आहे म्हणतात. आता ह्या स्टँडमधले दुकानदार सुद्धा का नाही सहकार्य करत नाहीत. आणि अशा अनोळखी ठिकाणी कॅश पैसे नाही तर ऑनलाईनला घेतलं तर मी कामावर. आता लय पंचायत झाली. आता बाहेर जाऊन 2-3 ठिकाणी बघते मी इथं होतं आहे का. नाही झालं तर इलाज नाही, म्हणून महागारी जायला लागतं या. बघू आता एकदा स्टँडच्या बाहेर निघते. तिथं कुणी आपल्या ओळखीचं बी नाही आणि आपल्यासाठी नवीन आहे. गर्दी तर काय सवय नाही आपल्याला, सवय आहे पहिल्यापासून. कार्ड वगैरे काय म्हणतात ते हिंडायची. मोबाईलच्या दुकानात जाते. आता काय करणार, कुठं जाऊ बाई. मोबाईलच्या दुकानात शेवट. ऑनलाईन 100 देते, कॅश द्या ना. थँक्यू. हां नाही का बायाना तिकटाला लागायच्या आता आतमध्ये पैसे द्यायचे नाही. 100 नाही, ते सर्वे डाऊन आहे म्हणते. बसल्याला 2 एसटीवाल्यांना उतरवलंय. टपरीवाल्याला सांगा ना.
$100 कॅश द्या ना. पाण्याची बाटली घेते ना. अहो मला पैसे पाहिजे तर इस्टेल लागायचे. ऑनलाईन पाठवता का? हां 100. एक दादा भेटला त्यांना आपली मदत केली, थँक्यू. तर त्या दादांना मला दिल्यात $100. मी त्यांना सोडलं ऑनलाईन. आता निघते. सरांचा पण फोन आला होता ना सण्याच्या शाळेसाठी. आता सरांना कसं सांगू मला काय कळतच नाही. $100 तर घेतलं बघा, बाकीचं बघू पुढच्या पुढं. तिथं काय मग परत रिक्षा इंदापुरात, आता इथून इंदापूरला जाणार, इंदापूरमधनं टेंभुर्णीला जाणार. आणि समजा इथून जर डायरेक्ट टेंभुर्णी गाडी भेटली तर मग तर सगळ्यात गोष्ट चांगलीच आपल्याला, हे का नाही. तर चला लय काळे कुळकुळीत दिसायला लागले मी. ऊन चमकताय ना तोंडावर. कारण जेवढं लवकर जाईन तेवढं लवकर आपल्याला गावीचं सगळं सामान घ्यायला जमतं या. हे तर स्टँडमध्येच कुणीतरी दिलं असतं पैसे तर किती बरं झालं असतं. बघितलं ना अनोळख्या गावामध्ये भीक मागायची बारी आल्यावर कसं म्हणजे आडवून नडवून देतात. तर चला आता आपल्याला एसटीला जायचंय. इथून इंदापूरला, इंदापूरमधलं टेंभुर्णीला जायचं म्हणलं ना त्या गाड्या बदला जायला लागतं ना. आता इथनं डायरेक्ट टेंभुर्णी तिकीट काढते आणि एकदा टेंभुर्णीत गेली तर आपल्या गावाला गेल्यासारखंच आहे का नाही. तिथं काय अडचण नाही. आपल्या ओळखी पाळखी आहे त्या. पैसे कुठं घ्यायचं म्हणलं तरी घ्यायला जमतंय. पण असलं सिटीमध्ये कोणी कोणाला देत नाही, घेत नाही, काय नाही. सगळे कमवाय आलेले आहेत. आडलेल्या माणसांना पाण्याची बाटली घेते म्हणलं तरी कोणीही केलं नाही. कारण जास्त पैसे उडवून पण चालत नाही ना, मला पुरीला सामान घ्यायचं आहे. चला आता आपली दुसरी एसटी बघू. बार्शीला, लातूरला, सोलापूरला जाणार आहे का काय. तो प्रवासन काय मरणाचे अपदान हालन झालं. बारामतीत वेगळंच, तिथनं गाडी भेटेना. मग तिथून इंदापूरला आलो बघा. मरणाची गर्दी, त्या गर्दीमध्ये चढली कशी तरी. मग इंदापुरात उतरली. इंदापुरातनं आता दुसरी गाडी धरली. गाडी तशी अक्कलकोटची आहे पण आपल्याला जवळच उतरायचं आहे. ऑनलाईन तर अजिबातच होय नाही. कॅश पैसे कोणी दे नाही. काय करा, फोन पे असून तरी काय फायदा आहे का. फोन पे असून ऑनलाईन चालेल ना. आणि चिल्लर सांभाळायला ते सुट्ट्या बी मागतात नोटा दिल्या की. एक ना धडण भाराभर चिल्ल्या झाल्या त्या नुसत्या. तर आता निघाली. आता टेंभुर्णीत उतरते आणि तिथनं अजून दुसऱ्या गाडीला. $100 काढलं होतं. इथपर्यंत गेलं माझं. तिथनं ₹53 तिकीट आणि इथनं 22 एवढं तिकीट गेलं. 100तलं मला काय तसलं वजा बाक्याचं येत नाही गणित. कारण तुम्ही सांगा माझं पैसे किती गेलं. आता तिथून परतच्याला अजून किती जातील आणि किती नाही माहीत नाही. तर चला आपला चाललाय गपचूप सुखाचा प्रवास झाला. वाटणं पाणी नाही, लवणे नाही, काय नाही. एक बाटली घेतली होती ती पण गर्दी बघून ती तिथंच टाकली. मग इथं आल्यावर दुसरी घेतली आणि ह्या दिदीला दिली. तिला लांब जायचंय ना त्याच्यामुळं आम्ही दोघी संघच बसलोय इंदापुरात, त्या बारामतीतनं. तर चला आपण भेटू आता डायरेक्ट आपल्या घरीच. बघू गेल्या गेल्या कारभारी काय करतात काय नाही. त्यांच्या हाल हवा कशी चालली या. कारभारीला तर काय सरप्राईजच द्यायचंय म्हणा. त्यांना सांगितलंच नाही मी या लागली या. काय माहिती का स्वतःला सांगितलंय बिगितलंय तसं तर काय. कारभारी आपला व्हिडिओ बघत नाही त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही.